नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र। मित्रांनो, मी सातत्याने राजकीय व्हिडिओ करत असतो आणि तुम्ही जर ते माझे सगळे व्हिडिओ सातत्याने पाहत असाल तर कृपया माझ्या ह्या चॅनलला तुम्ही न चुकता सबस्क्राईब करा। माझे पाहत असलेले व्हिडिओ सगळे शेअर करण्याचा प्रयत्न करा। माझा हा चॅनल इंडिपेंडेंट आहे, लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे, सामान्य जणांचे आर्थिक आणि सामाजिक हितसंबंध प्रोटेक्ट करणार आहे, स्वातंत्र्यासाठी लढाई करणारा असा हा माझा चॅनल आहे आणि हा चॅनल मी एक हाती चालवतो। मी कोणाकडनं कसली आर्थिक मदतीची अपेक्षा करत नाही, घेतही नाही आणि माझा जो काही खर्च होतो तो मी स्वतः तो बेअर करतो। मी गेले अनेक दिवस म्हणजे गेल्या वर्षीपासून सतत सांगत आलो आहे आणि आता गेले 2 महिने तर मी सातत्यानं सांगतो आहे की मोदींची उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि ती होणार आहे। नितीन गडकरी प्राईम मिनिस्टर होणार, संजय जोशी भाजपचे अध्यक्ष होणार, मी सांगतो आहे, सातत्यानं सांगतो आहे। गेल्याच माझ्या मागच्या व्हिडिओमध्येच मी रिलायन्सचे मुकेश अंबानी हे मोदींच्या विरोधात जाऊन त्यांच्या प्रवाहाखाली जवळ 100च्या वर खासदार त्यांच्या प्रवाहाखाली भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत आहेत हे पण मी सांगितलं होतं आणि मोदींच्या विरोधात जाऊन मोदींना सत्ताभ्रष्ट करण्याच्या जे काही चालले त्याच्या मुकेश अंबानी यांचा सहभाग असावा असा तज्ज्ञांचा अंदाज आहे, असं देखील मी माझ्या मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं। रशियाकडनं स्वस्तात क्रूड ऑइल घेऊन ते रिफाईन करून परदेशात विकायचं, याच्यामध्ये जवळ $1.39 ट्रिलियन रिलायन्सने कमवले, त्याचा भारतीय जनतेला काही फायदा झाला नाही, कळलं की नाही? हे देखील मी माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये एक्सपोज केलं होतं सगळं हे देऊन। आज मी परत एकदा रिलायन्स, नरेंद्र मोदी, अडानी यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला RSS आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जे युद्ध चाललं आहे आणि तिसरं म्हणजे ज्या विषयावर मी आज बोलणार नाही ते म्हणजे विरोधी पक्षांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली वोट चोर गद्दी छोड हे जे आंदोलन बिहारमध्ये सुरू केलं आहे ते देखील हे सर्व हे तिन्ही अंग जर आपण तिन्ही अँगलचे एकत्र केले या तिन्ही अँगलचा एकच विषय आहे म्हणजे मोदींना सत्तेवरनं खाली खेचणं, चांगल्या कारणांसाठी। कारण नाही जर त्यांना खेचलं तर येणाऱ्या काळामध्ये भारताची आर्थिक, सामाजिक, राजकीय अवस्था ही अशी होणार की त्या खड्ड्यातनं कुठलाच नेता भारताला बाहेर काढू शकणार नाही, ती काळाची गरज आहे। आज मी तुम्हाला ज्या विषयावर तुमच्याशी संवाद साधतोय तो म्हणजे नरेंद्र मोदी आणि मुकेश अंबानी यांच्यामध्ये दिल्लीत आणि मुंबईमध्ये महायुद्ध भडकलं आहे आणि त्याचं एक निमित्त ठरलं जे लोकांच्या नजरेत आलं ते म्हणजे वंतारा जे अनिल म्हणजे जे अनंत अंबानी त्यांचे जे लहान मुलगा आहे मुकेश अंबानीचा, तो जे एक झू चालवतो अहमदाबादकडे जामनगरच्या आसपास जामनगरला, त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात एक केस रिट पिटिशन दाखल झालं होतं। ते म्हणजे कोल्हापूरमध्ये जी देवस्थानामध्ये माधुरी नावाची म्हातारी झालेली हत्तीण होती तिला तिथे झूमध्ये ट्रान्सफर केलं आणि तिला वाचवण्यासाठी त्या झूमध्ये ती जाऊ नये म्हणून कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले होते। ही एक पार्श्वभूमी होती आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने या गोष्टीचा सारासार विचार करून कालच एक ऑर्डर काढली आणि त्याच्यामध्ये या वंताराची 10 महत्त्वाच्या मुद्द्यावर सखोल चौकशी करण्यासाठी एक SIT कमिटी नेमली आणि त्यांना फक्त 15 दिवसाची मुदत दिली हे सगळं याची चौकशी करण्यासाठी आणि त्याची पुढची सुनावणी 15 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने ठेवली। मुख्य म्हणजे काय, अशा अनेक कमिटीज येतात, त्यांचे अहवाल येतात, पण ह्या कमिटीचं वैशिष्ट्य असं आहे की सुप्रीम कोर्टाने जी कमिटी नेमलेली आहे त्यामध्ये जस्टिस म्हणजे चेलमेश्वर हे रिटायर्ड सुप्रीम कोर्टाचे अनेक हायकोर्टामध्ये ज्यांनी चीफ जस्टिस म्हणून काम केलं आहे हे यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी आहे। मुंबईचे काही काळासाठी असलेले मुंबईचे पोलीस कमिशनर नागराळे, त्यानंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमधला एक मोठा प्रख्यात अधिकारी, आणखीन एक जस्टिस त्यांच्याबरोबर घेऊन अशी ही SIT सुप्रीम कोर्टाने नेमले। या कमिटीचं वैशिष्ट्य असं आहे की $1 बिलियन कमाई असलेले रिलायन्सचे मुकेश अंबानी किंवा भारताची गेले 11 वर्षामध्ये जी राजकीय सत्ता एकहाती राबवणारे नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाखाली येणारा एकही व्यक्ती या कमिटीमध्ये नाही, कळलं की नाही? चेम्बलेश्वर हे रिटायर्ड जज आहेत, ते जज यांची आठवण काढायची म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जे 5 सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी त्या काळच्या जे मिश्रा नावाचे चीफ जस्टिस होते त्यांच्या
संदर्भात म्हणजे जजेसच्या अपॉइंटमेंटच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाची पत्रकार परिषद घेतली होती. त्या जजच्या ह्याच्यामध्ये हे चेम्बलेश्वर होते. ते कोणाचं काही जुमानणार नाही, कायद्याप्रमाणे चाललेलं आहे. त्यामुळे ह्या कमिटीकडनं SIT कमिटीकडनं बरीच लोकांच्या म्हणजे जाणकारांची अपेक्षा आहे. कारण हे जे वंतारा म्हणून जे काही झू चाललेलं आहे, चालवतोय अनंत अंबानी, याच्या संदर्भात अनेक कंप्लेंट शासनाकडे दाखल झालेल्या असताना 3 मार्च रोजी स्वतः भारताचे पंतप्रधान त्याचं उद्घाटन करतात. खरं ते फेब्रुवारीत सुरू झालं, पण 3 का 4 मार्चला यांनी स्वतः जाऊन तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर तिथे ते अनेक प्राण्यांशी खेळले वगैरे वगैरेचे अनेक व्हिडिओ त्यांच्या मोदी भक्ताने सर्क्युलेट केले. अशा वेळेला त्या झूबद्दल अनंत कंप्लेंट आल्यानंतर त्याची एन्क्वायरी कोण करणार? भारतीय जनता पक्षाच्या शासनातर्फे कशी एन्क्वायरी होणार? पण आज सुप्रीम कोर्टानेच हा विषय घेऊन अनेक विषयावर याची 10 पॉईंट जे सांगितलं, त्याच्यामध्ये वाईल्ड ॲनिमल प्रोटेक्शन ॲक्टची ज्या तरतुदी आहेत त्याचं पालन करतात की नाही, हे इम्पोर्ट जे करतात अनेक प्राणी, ते इम्पोर्ट करताना कुठे मनी लॉन्डरिंग झालेलं आहे का, इकडचा पैसा तिकडे जातो आहे का, तिकडचा पैसा विनाकारण इथे येतो आहे का. त्याशिवाय जामनगरला जी रिलायन्सची रिफायनरी आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटवर काय परिणाम होतो आणि त्याचा परिणाम ह्या जनावरांना, म्हणजे जी मोकळी जागा आहे जामनगरची त्याच्याचमध्ये हे झू काढलेलं आहे, त्यामुळे त्याचा परिणाम ह्या पेट्रोकेमिकल प्रोजेक्टचा काय परिणाम या जनावर होतो आहे का. अशा 10 महत्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजे दिस हॅज बीन व्हेरी एक्झॉस्टिव्ह कमिटी, म्हणजे अशी त्यांनी ती नेमलेली आहे आणि त्या कमिटीला एक्झॉस्टिव्ह 10 पॉईंट्स दिले आहेत. त्याचं तुम्ही एन्क्वायरी करायची असं सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. आता ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही ह्या कमिटीला किंवा वंताराच्या एन्क्वायरी कमिटी जी SIT नेमली आहे सुप्रीम कोर्टाने, त्याला एकाकीपणे बघता कामा नये. कारण ती भारतातल्या 2 नंबरचा जो आता ह्या क्षणाला जो उद्योगपती आहे तो म्हणजे मुकेश अंबानी. अडाणीने त्यांची जागा घेतली 1 नंबरची, कळलं की नाही. पण ह्याचे रॅमिफिकेशन, याचे परिणाम ते नुसते साधेसुधे नाही आहेत, तर ते भारताच्या राजनीतीवर, अर्थकारणावर, सामाजिक याच्यामध्ये देखील याचे अनंत परिणाम होण्याची शक्यता आहे. हे एक सत्य घटना आहे, कळलं की नाही. याच्या अगोदर जर तुम्ही बघाल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एवढं मोठे आपले अनेक उद्योगपती आहेत, टाटा, बिर्ला वगैरे, ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांचं योगदान आहे, असे पण अनेक महत्त्वाचे उद्योगपती असताना मी आणि माझे 2 कुटुंब नियोजनाची जशी व्याख्या असते की मैं और मेरे 2, तसं हे माझे 2च उद्योगपती या भारतामध्ये आहेत आणि त्यांच्यासाठीच गेली 11 वर्ष मोदी स्वतः ही राजकीय सत्ता आणि आर्थिक सत्ता राबवत आहेत. प्रत्येक वेळेला ते बाहेर जाताना अनिल अंबानीला पण घेऊन जात होते, मुकेश अंबानीला पण घेऊन जाते आणि अडाणी तर त्यांच्या बरोबरच होते, हातात हात घालून जात होते, कळलं की नाही. आणि त्यांच्यासाठी नवीन जे जो 2 देशाच्या प्रमुखांमध्ये जे नवीन आर्थिक व्यवहार होत असतात, ते आर्थिक व्यवहारातला जास्तीत जास्त हिस्सा ह्या 2 A ना राहुल गांधी म्हणतात, त्यामुळे अडाणी आणि अंबानीला कसा देता येईल हे त्यांच्या प्रत्येक परदेश दौऱ्यामध्ये ते जातीने त्याची दखल घेत होते. दुसऱ्या बाजूला रिलायन्सचे जे मुकेश अंबानी आहे, हा फार व्यवहारी माणूस आहे. मी त्यांची काही बाजू वगैरे घेत नाही, अजिबात नाही, कळलं की नाही. पण हा व्यवहारी माणूस आहे आणि ही नोज हाऊ टू मेक फ्रेंड्स विथ ॲट अ व्हेरी हाय लेवल, कळलं की. तसं त्यांचं डोनाल्ड ट्रम्प या व्यक्तीशी त्याचे चांगले संबंध आहेत. मोदींना त्यांनी शपथविधीला बोलवलं नाही डोनाल्ड ट्रम्पने, पण मुकेश अंबानीला शपथविधीत त्यांनी बोलावलं होतं. एवढं त्याचं राजकीय महत्त्व आहे. रिलायन्स जे इम्पोर्ट करून रशियामधनं तेल आणत होतं आणि ते प्रक्रिया करून वेस्टर्न कंट्रीजना विकत होतं, त्यामध्ये $1.39 ट्रिलियन त्यांनी कमवले. हे ऑब्जेक्शन ट्रम्प घेत असताना त्यांनी रिलायन्सचा कधी उल्लेख केला नाही. एवढं राजकीय महत्त्व आणि राजकीय मैत्री त्या दोघांमध्ये असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. परंतु 21 जुलैनंतर सगळी चक्र फिरली आणि या 2 पैकी एकाला कोणाला तरी आपल्याला आता धरावं लागणार आहे. त्यामध्ये सुरुवातीपासूनच मोदींचा कल हा नेहमी अडाणींकडेच होता, पण मोदी सत्तेवर आल्यानंतर जेव्हा मुकेश अंबानीची ही गोष्ट ध्यानात आली की यांचा कल अडाणींकडे आहे आणि अडाणी मे क्रिएट नंबर ऑफ प्रॉब्लेम्स फॉर हिज एम्पायर,
त्यामुळे त्यावेळेला त्यांनी सातत्याने कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीमध्ये, इकॉनॉमिक्स ऑफिसेसमध्ये अडाणी विरुद्ध ह्यानं त्या माध्यमातून मुकेश अंबानीचा रिलायन्स ग्रुप तक्रारी करतच होता, पण त्याची काही दखल घेतली जात नव्हती, कारण दोघेही आमचेच आहेत, कोणाविरुद्ध काय दखल घ्यायची. मोदी तर अंबानीच्या मुलाच्या लग्नामध्ये जात होते, त्यांच्या कुठल्या घरच्या इव्हेंट असतील त्याला मोदी त्याला गळाभेट घेत होते, मुकेश अंबानीला आशीर्वाद देत होते. असं ह्यांचं हे एक राजकारण सगळं चाललेलं होतं. पण आता जेव्हा सगळ्या गोष्टी बाहेर गेल्या आणि मोदींच्या राजकारणामुळे, आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे आपलं आर्थिक साम्राज्याला कुठे ना कुठे धक्का पोचणार आहे हे अत्यंत हुशार असलेल्या मुकेश अंबानीने ओळखलं आणि त्यांनी या तिघांच्या आणि एवी तेवी तर अडाणींनाच मोदी सपोर्ट जास्त आपल्यापेक्षा करत आहे हे देखील त्यांच्या नजरेस आल्यानंतर त्यांनी ह्याच्यातनं थोडासा काढता पाय घेऊन स्वतः बाजूला होऊन निरपेक्षपातीपणात त्यांनी ह्या गोष्टीकडे बघायला सुरुवात केली. आणि शेवटी ते गुजराती व्यापारीच आहेत, दे आर नॉट इंडस्ट्रियलिस्ट. हे जे दोघं आहेत अडाणी अंबानी, दे आर नॉट इंडस्ट्रियलिस्ट, जे स्वतः कॅपिटल तयार करतात, नॅशनल ॲसेट तयार, तसे हे नाही, दुसऱ्यांचे उद्योग ताब्यात घेऊन त्याच्यावर पैसे कमवणारे हे व्यापारी वृत्तीचे आहेत, जे रतन टाटाने सांगितले होते. दे आर नॉट इंडस्ट्रियलिस्ट, कळलं की नाही, दे आर ट्रेडर्स. तसं हे दोघं आहेत. ह्या दोघांच्या युद्धामध्ये आता मुकेश अंबानीने येणाऱ्या काळाची पावलं ओळखून आपला हात आखडता पाय काढून घ्यायला सुरुवात केल्यावर ही गोष्ट, आणि मुख्य म्हणजे राजकीय आतापर्यंत कसं चाललं होतं माहिती आहे का, कुठल्याही भारताच्या स्वातंत्र्य काळामध्ये कुठलेच इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे टाटा, बिर्ला वगैरे हे जे मोठे इंडस्ट्रियलिस्ट होते हे कधीही राजकारणामध्ये ॲक्टिव्ह नव्हते. म्हणजे कुठल्या ते निवडणुका आल्या की शासनाला सगळ्या पक्षांना थोडेफार पैसे देत होते, पण प्रत्यक्ष त्यांचा राजकीय घडामोडीमध्ये कधीही किंवा त्या राजकीय घडामोडी घडवून आणण्यासाठी, त्याच्यावर परिणाम करण्यासाठी असा रोल त्यांचा नव्हता. पण गेल्या 11-12 वर्षामध्ये मात्र या दोन समूहांचा राजकीय हस्तक्षेप प्रत्येक क्षेत्रामध्ये होता, कळलं की नाही. आणि त्यामुळे मुख्यतः तुम्हाला महाराष्ट्राचंच उदाहरण द्यायचं तर आपलं उद्धवजी ठाकरे यांचं गव्हर्नमेंट पाडण्यासाठी अडाणींचा मोठा सहभाग होता. यांना म्हणजे राहुल गांधींना पप्पू ठरवण्यासाठी जी RSS आणि BJPने जी प्रचंड मोहीम घेतली आणि करोडो रुपये त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपये खर्च केले, त्यातला महत्त्वाचा सहभाग हा मुकेश अंबानींच्या रिलायन्स ग्रुपचा होता. अनिल अंबानींचा पैसा त्यामध्ये होता, कळलं की नाही. त्यामुळे हे ही दोन घराणी आहेत, अडाणी आणि अंबानी, हे भारताच्या राजकीय स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी राजकीय हस्तक्षेप विविध स्तरावर करत होते, कळलं की नाही. यासाठी मुकेश अंबानींचं तर म्हणजे ते ORS फाउंडेशन आहे, म्हणजे ऑनलुकर रिसर्च फाउंडेशन आहे, त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ करणारच आहे, कळलं की नाही. आणि त्याच्यातर्फे त्यांनी प्रत्येक स्तरावर, आणि मुकेश अंबानीचं काय आहे की मुकेश अंबानीचं नुसतं राजकीय म्हणजे पंतप्रधानांशीच त्यांचं रिलेशन नव्हतं, सेटिंग नव्हतं, त्याचं सेक्रेटरी लेवल, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, सेक्शन ऑफिसर, हे तळागाळातल्या लोकांपर्यंत त्याची चेन मुकेश अंबानीची शासनामध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत आहे, इंदिरा गांधींच्या काळापासून, कळलं. पण आणि हे होत असताना आता जेव्हा त्यांनी काढता पाय घ्यायला, मोदी तर त्यांची 14ची आणि 1914ची इलेक्शन तर अडाणींच्याच खाजगी प्लेनमधनं त्यांनी सगळे प्रचार दौरे केले होते. त्यामुळे एवढं यांचं चिकटगुंडू झालेलं होतं की नाही. यातनं आता मोदींना जेव्हा कळलं की मुकेश अंबानी आपला पाय काढता घेत आहेत, त्यावर 21 जुलैपासनं पहिलं टार्गेट त्यांनी केलं ते म्हणजे अनिल अंबानीला. अनिल अंबानीच्या अनेक कंपन्यांवर धाडी पडल्या, कळलं की नाही. आता जाणकार असं म्हणत आहे कदाचित येणाऱ्या पुढच्या 15-20 दिवसामध्ये अनिल अंबानींना अटक होण्याची देखील शक्यता आहे. कदाचित रिलायन्सच्या मुंबई कार्यालयावर ईडीच्या धाडी पण पडू शकतात. आता यांचा दोघांचा जो सत्ता संघर्ष झाला आहे, आर्थिक सत्ता संघर्ष चालला आहे, तो म्हणजे म्हणजे दहशतीपुढे मुकेश अंबानींची आर्थिक सत्ता हतबल होऊन मोदींना शरण जाते, किंवा कसं की मुकेश अंबानींची आर्थिक सत्ता पुढे नमून मोदींना राजीनामा द्यावा लागतो का, हे आता पाहणं फार मनोरंजक ठरणार आहे. याच्यामध्ये दुसरा अँगल असा आहे की याच्यामध्ये RSSचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नक्कीच हातभार आहे, असा माझा कायस आहे, कळलं की नाही. कारण गेल्या अनेक वर्ष जवळ आता त्यांना 100 वर्ष RSSला होतं. या 100 वर्षामध्ये अथक प्रयत्न करून लांडी लबाडी खोट्या घटना काढून ब्रिटिशांना सहाय्य करून हे आज सत्तेपर्यंत पोहोचले. आणि म्हणजे गेल्या 15 वर्षाच्या काळामध्ये अण्णा हजारे आल्या, तो अरविंद केजरीवाल आले, ही सगळी यांची प्यादी वापरून, कळलं की आज ते सत्तेवर गेले. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये RSSला जी एवढ्या म्हणजे तथाकथित त्यांनी जी काही राजकीय मेहनत घेतली आहे, त्या मेहनतीचं फळ म्हणून त्यांना गेली 11 वर्ष सत्ता मिळाली, ती RSSला अजिबात सोडायची नाही आहे. मोदींना काढणं RSSला फार सोपं आहे.
भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी पार्टीची मीटिंग बोलावून त्यांचे RSSला मानणारे 140 खासदार त्यांच्याकडे आहेत. ते केव्हाही मोदींना काढू शकतात, पण तिथे मोदींचं गव्हर्नमेंट पडणार, कळलं की नाही. आणि पुढे काय होईल हे ते अनकंट्रोलेबल होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना तो ऑप्शन नको आहे. त्यामुळे मोदींवर राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रेशर आणूनच त्यांना मोदींचा राजीनामा घ्यायचा आहे. आणि त्यातली पहिली लढत होती ती संजय जोशी यांना भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बनवणं. 11 वर्षापूर्वी ते 10-15 मिनिटामध्ये मोदी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष नेमत होते, पण आज गेले वर्षभर त्यांना ते जमत नाही आहे. एवढा हा संघर्ष मी अनेक व्हिडिओ केले त्याच्यावर, कळलं की नाही. ह्या विषयावर अनेक व्हिडिओ केले, त्यामध्ये मी सातत्यानं सांगतो यांच्यामध्ये महायुद्ध दिल्लीत चाललेलं आहे. आणि आता तर RSSच्या प्रमुखांनी म्हणजे मोहन भागवत यांच्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे येणाऱ्या 15 दिवसाच्या काळामध्ये एवढं मोठं प्रचंड राजकीय आर्थिक होणार आहे. त्यामुळे आणि हे तर होणारच आहे RSS आणि मोदींचं, पण हे दुसऱ्या बाजूला हा जो अँगल आहे नरेंद्र मोदी विरुद्ध मुकेश अंबानी, रिलायन्स. आज असं म्हटलं जातं की मी जसं अगोदर म्हटलं की रिलायन्सची साखळी ही पंतप्रधान पदापासून खालीच्या लेवलपर्यंत सरकारी शासनामध्ये कार्यरत आहे. त्यांचे जे ORS फाउंडेशन आहे, कळलं की नाही, त्यांची माणसं मंत्रिमंडळामध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये ते काय करू शकतात? या दोघांच्या या लढाईमध्ये, राजकीय आणि आर्थिक लढाईमध्ये कोण जिंकणार? तर मी जसं म्हटलं, जसं RSSचे 140 खासदार आहेत लोकसभेमध्ये, त्यांना मानणारे, RSSच्या विचारप्रणालीला मानणारे, त्याचप्रमाणे मुकेश अंबानीच्या आर्थिक दबावाखाली असलेले जवळजवळ 100-125 खासदार BJPमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे ह्यांच्या कॉम्बिनेशनमधनं काय निर्माण होईल, जे निर्माण व्हायचे RSSची अपेक्षा म्हणजे मुकेश अंबानीची अपेक्षा आहे की मोदींना बाजूला करणं ही दिसतंच आहे. आता ते त्याच्यामध्ये यशस्वी होतात किंवा कसं हे आपल्याला पुढच्या साधारण 3 आठवड्यामध्ये कळणारच आहे. 17 सप्टेंबरला मोदींना 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 10 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. ती निवडणूक ही टिटमस टेस्ट आहे. त्याच्यामध्ये काय निकाल लागतो याच्यामध्ये तोपर्यंत या 17 दिवसामध्ये पुढच्या अंतराच्या चौकशी कमिटीमधनं काय नवीन बाहेर पडतंय. कारण गेल्या 11 वर्षामध्ये ह्यांनी आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात नुसते फ्रॉड केले भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने, कळलं की नाही. मोदींनी भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही नाही केलं. फक्त मीडिया हाताशी धरून ही भ्रष्टाचाराची प्रकरणं कधीही बाहेर गेले 11 वर्षात आले नाही. ती आता निमित्त मात्र झालंय. ते म्हणजे अंतराच्या चौकशीचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यावर त्यांची एक लफडी बाहेर यायला लागली आणि ती सातत्याने येणार आहेत, कळलं की नाही. आज मुकेश अंबानी त्यांच्या विरुद्ध गेले आहेत असं मानलं जातं. पुढच्या 15-20 दिवसामध्ये जो गोदी मीडिया आहे तो जर त्यांच्या विरोधात गेला तर मोदींची शेकडो लफडी, आर्थिक गैरव्यवहार हे बाहेर येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतायत. त्यामुळे बघूया पुढच्या 17-18 दिवसामध्ये मोदी आणि मुकेश अंबानीच्या युद्धाचा परिणाम काय होतोय, कळलं की नाही. पुढच्या 15 दिवसामध्ये रिलायन्सच्या मुंबई आणि अनेक जामनगर येथे ईडीच्या धाडी पडतायत का, CBIच्या जात आहेत का, इन्कम टॅक्सच्या धाडी पडतायत का, अनिल अंबानीला SBIने फ्रॉड म्हणून डिक्लेअर केलंय, त्यांना अटक होते किंवा कसं. आणि मोदी ह्या सर्व आर्थिक, त्यांनी स्वतः आता गुजरातमध्ये जाऊन सांगितलं की दबाव बढ़ रहा है करके, प्रेशर बढ़ रहा है, हम झेल लेंगे. हे झेलणं आता त्यांना कळलं असेल की गळाभेटी करून काही जमलं नाही. हा अशिक्षित अडाणी असा पंतप्रधान आपल्याला लाभला, जो फक्त आपल्या तथाकथित उद्योगपती मित्रांसाठीच सगळी राजकीय सत्ता आणि आर्थिक सत्ता राबवत होता. हे लोकांना कळलंय आणि त्याची परिसीमा म्हणजे वोट चोरीमध्ये झाली. लोकांची मतं चोरून केली की घ्यायला सुरुवात केली आणि आपल्याला मानणारा आहे जो वर्ग समाज आहे त्यालाच फक्त मतदानाचा हक्क द्यायचा, असं करत करत चायना मॉडेल भारतामध्ये आणायचं, असं हे सगळं मोदींचं राजकारण चाललंय. याची सुरुवात जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन बिहारमधनं सुरू झालं, गुजरातमधनं ते बिहारमध्ये गेलं आणि जो फटका उडाला. आज तसाच सेहलाब राहुल गांधींनी आणि लालू प्रसादच्या मुलाने बिहारमध्ये आणलेला आहे, कळलं की नाही. यातनं काय निष्पन्न होणार आहे. त्यामुळे येणारे 21 दिवस हे भारताच्या आर्थिक आणि राजकीय भविष्यासाठी फार महत्त्वाचे ठरणार आहेत. बघूया. मी ऑलरेडी सांगितलंय की मोदी जाणार आणि गडकरी मुख्यमंत्री होणार, संजय जोशी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होणार. हे मी माझ्या सातत्याने मी करतोय व्हिडिओ, त्याच्यामध्ये सांगत आलोय. पण नियतीचा एक नियम पण मी सांगत असतो, काळचक्र हे नेहमी फिरत असतं. जो वरती जातो तो खाली येतोच,
कळलं की नाही. त्याप्रमाणे मोदींची उलटी गिनती आता सुरू झालेली आहे. पापं पुष्कळ झाली, कळलं की नाही. चांगलं काम करण्याची त्यांना नियतीने संधी दिली होती. गरीबातल्या गरीब माणसाला काही ना काही मदत करण्याची त्यांना संधी मिळाली. ती न करता त्यांनी गरिबांना आणखीन खड्ड्यात ढकललं आणि आपल्या ह्या 2 अनमोल रत्नांसाठी ते गेले 11 वर्ष कार्यरत आहेत. मोदींची घटका त्यांच्या राजकीय अंताची सुरुवात झालेली आहे. 10 तारीखला उपराष्ट्रपदाची निवडणूक आणि 17 तारीखला त्यांची होणारी 75. यातनं काय निपजतंय? मुकेश अंबानी विरुद्ध मोदी, म्हणजे RSS विरुद्ध मोदी आणि राहुल गांधी यांचे सगळे विरोधी पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष यांच्या या घनघोर त्रिकोणी युद्धातनं पुढच्या 21 दिवसापुढे भारतीय जनतेच्या पुढ्यात काय ठेवलं आहे हे येणारा काळच दाखवणार आहे. मित्रांनो, मी जे काय बोललो हे जर तुम्हाला पसंत पडलं असेल तर कृपया माझ्या या व्हिडिओला तुम्ही न चुकता लाईक करा. तुम्ही माझं सबस्क्राईब केलं नसेल माझा टाइम्स ऑफ महाराष्ट्र चॅनल, त्याला सबस्क्राईब करा. इतर लोकांशी देखील हा माझा व्हिडिओ शेअर करा. मी जसं नेहमी सांगत असतो की मी सातत्याने जे व्हिडिओ करतो ते जनमानसाचे जे सामान्य माणसाचे हितसंबंध जपण्यासाठी करत असतो. तर न चुकता माझे सगळे व्हिडिओ पहा, ते सबस्क्राईब करा, लाईक करा. मी जसं म्हटलं तसं रिलायन्सच्या फाउंडेशन जे आहे म्हणजे ORS फाउंडेशन याच्यामधला जो गैरव्यवहार आहे त्याची देखील माझा रिसर्च पूर्ण झालेला आहे. तो मी करणार होतो, पण आता या गणेशोत्सवामुळे आणि थोडीशी तब्येत नरम असल्यामुळे मी ते नाही करू शकलो. पण हा व्हिडिओ मी काल करणार होतो, आज जो करतोय तो. पण आत्ता करतोय म्हणजे थोडी आज गणेशोत्सवामध्ये बिझी राहिलो, त्यामुळे आज केला. तसेच व्हिडिओ करून मी सातत्याने तुमच्या भेटीला येत राहणार आहे. तोपर्यंत प्लीज 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 गणेशोत्सव एन्जॉय करा. हो, आणि विसरलोच मी तुम्हाला सांगायला विचारायला, परप्रांतीयांशी मराठीमध्ये बोलताय ना, आपापसात इंग्रजीमध्ये बोला. परप्रांतीय रिक्षावाले, टॅक्सीवाले, आणखीन कोण तुमचे शेजारबाई त्यांच्याशी मराठीत बोलताय ना, न चुकता बोलावं, ती काळाची गरज आहे. माझे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज 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 टेक केअर. थँक्यू.